आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। घटोत्कचा, आठवतंय एकदा मी तुला म्हटलं होतं की ज्या दिवशी तुझ्या प्राणांच्या बलिदानामुळे पांडवांचं भलं होऊ शकेल त्या दिवशी मी स्वतः तुला बलिदानाचा मार्ग दाखवेन। आज तो दिवस आलाय। मी कौरव सेनेमध्ये प्रलय माजवून सोडेन आणि करणारा माझ्या शरीरावर त्या अमोघ शक्तीचा प्रयोग करण्यासाठी विवश करेन। तुम्ही केवळ मला आशीर्वाद द्या की माझ्या प्राणांचं बलिदान सार्थकी लागावं, या बलिदानाचा उद्देश पूर्ण व्हावा आणि धर्माचा विजय व्हावा। तथास्तु। आक्रमण! आक्रमण! आता अंगराज कर्णाला कुणीही थांबवू शकत नाही, अर्जुन सुद्धा नाही। गांधारी, जर अर्जुन यावेळी कर्णाशी युद्ध करण्यास आला तर तो नक्कीच स्वतःचा जीव गमावून बसेल। माझ्या मते तर अर्जुनाचा आपल्याबरोबर युद्ध करण्यासाठी नाईलाज व्हावा, यासाठीच अंगराज कर्ण भीषण संहाराची खेळी खेळत असावा।
सारथी, माझा रथ अर्जुनाच्या दिशेने घेऊन चल. हे कर्ण, अर्जुनाशी लढण्यासाठी खूप व्याकुळ झाला आहेस. तुझ्या मृत्यूचं इतकं आकर्षण आहे तुला. हे सूतपुत्र, जर तुला पांडवांच्या हातूनच मृत्यू हवा असेल तर धनंजय पार्थ कशाला, आम्ही तुझी ही मनोकामना पूर्ण करून देतो. ये आमच्या बरोबर युद्ध कर कर्ण. तुझ्या बाणांनी मला गुदगुल्या होत आहेत नकुल. हसू येत आहे मला. युद्धभूमी हसण्या हसवण्याची जागा नाही आहे. जा पोरांनो, जा घरी जा. आम्ही तुला पोरोटोरो वाटलो का रे? तुम्हाला बघून असं वाटत आहे जणू तुम्ही माझी धाकटी भावंड आहात. तू आणि आमचा मोठा भाऊ. तू तर आमचा सर्वात मोठा शत्रू आहेस, शत्रू. आणि हे लढाई टाळण्याचे बहाणे सोड आता आणि आमच्याशी युद्ध करायला तयार हो. सावधान. कर्ण, कर्ण. बघितलं तुमच्या मोठ्या भावाच्या मार्गात यायचा परिणाम. आता सरळ सरळ मागे फिरा. माझ्या आज्ञेचं पालन करा आणि जाऊन स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजणाऱ्या अर्जुनाला जाऊन सांगा की कर्ण त्याच्याशी युद्ध करण्यासाठी अतिउत्सुक आहे. माझी तुम्हा पोराटोरांशी खेळण्याची इच्छा नाही आहे. जा जाऊन सांगा त्याला. म्हणावं कर्णाने तुम्हा दोघांना जीवनदान दिलं आहे. जा. सारथी, या दोन पोरांच्या रथांना अर्जुनाच्या दिशेने घेऊन जा. जा. चल सारथी. नकुल, सहदेव, हे काय झाले तुम्हाला? तुमची ही दशा? काय झालं सांगा. आम्ही कर्णाला आव्हान दिलं होतं, परंतु त्याने आम्हाला पराभूत करून टाकलं. पराभूतच केलं होतं तर या दशेत परतण्याऐवजी तिथेच लढून दोघांनी मरण पत्करायला हवं होतं. आम्हाला खरं तर हौतात्म्यच हवं होतं, परंतु कर्णाने आमचा वध करण्याऐवजी आम्हाला जीवनदान दिलंय. जीवनदान. युद्धभूमीवर देखील दानवीर बनतो आहे तो. पांडवांचा अपमान करून स्वतःचा मान वाढवायचा प्रयत्न करतोय तो सूतपुत्र. आमचा अपमान करताना तो म्हणाला की मी लहानांच्या नादाला नाही लागत, मी अर्जुनाशी युद्ध करेन. आणि तो आमच्याशी अशा तऱ्हेने वागत होता जणू काय तो आमचा मोठा भाऊ असावा. जर तो भावासारखा वागत होता तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? नाही,
आता शत्रूच्या प्रती नात्या गोत्याची भावना आमच्या मार्गात येता कामा नये. जर त्याची माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा असेल तर मीही त्याच्यावर युद्ध करण्यास व्याकुळ आहे. फक्त कर्णाचं नाव ऐकताच माझ्या नसातून रक्ताऐवजी लावा उसळायला लागतो. पार्था, कर्णाची खेळी समजून घे. तो नकुल आणि सहदेवाला अपमानित करून तुला जाणून बुजून चिथवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तू आवेशात येऊन स्वतःचा विवेक बाजूला ठेवावास आणि त्याच्याशी भिडण्याचा मूर्खपणा करावास. आणि तेच तू करतोयस. जाणून बुजून शत्रूने टाकलेल्या जाळ्यामध्ये अडकायची इच्छा आहे का तुझी? परंतु या अपमानाचं उत्तर तर त्याला द्यावंच लागेल ना. अवश्य देऊया. भीम दादा किंवा कुणी इतर या अपमानाचं उत्तर कर्णाला अवश्य देतील. परंतु मी माझ्या क्रोधाला कसा आवर घालू? मामाश्री, हा टणत्काराचा ध्वनी ऐकत आहात का? हो भाज्यश्री, हा तर अर्जुनाच्या धनुष्याचा विशेष टणत्कार आहे. मामाश्री, तुम्हाला या टणत्काराचा अर्थ माहितीये? अर्जुन त्याच्या मृत्यूला साथ घालतोय. तो कर्णाशी युद्ध करायला येतोय. सारथी, असं वाटत आहे की अर्जुन मला सामोरं यायला घाबरत असावा, परंतु मी त्याला पळून जाऊ द्यायचो नाही. तू रथाची गती वाढव आणि त्वरित रथ अर्जुनाजवळ घेऊन चल. चल. घटोत्कच, भाज्यश्री. घटोत्कच? घटोत्कच, काय म्हणालास? मायावी घटोत्कचाने त्याच्या मायावी शक्तीने अंगराज कर्णाला रोखून ठेवला आहे. नाही.
काहीतरी कर भाग्यश्री, काहीतरी कर. भीमाच्या या राक्षस पुत्राचा वध करण्याचा त्वरित उपाय शोधून काढ, नाहीतर आज हा आपला सर्वांचा सर्वनाश करून टाकेल. हो मामाश्री, घटोत्कचाचा वध अवश्य होईल, अवश्य होईल. बघितलंस ना पार्था, घटोत्कचाने कौरव सेनापतीला पळता भुई थोडी करून सोडलंय. भीम दादा, तुमचा पुत्र तर तुमच्याहूनही अधिक कौरवांचा विनाश करतोय. युवराज, भीमाच्या या मायावी पुत्राचा सहज वध करण्यासाठी आपण देखील मायावी युद्धच केलं पाहिजे. अन्यथा विनाकारण आपल्याला अधिक विनाश सहन करावा लागेल. हो भाग्यश्री, हो. तू बरोबर बोलतोयस मित्रा, परंतु हे मायावी युद्ध करणार तरी कोण? अलंबुश आणि अलायुध, आपले राक्षस मित्र. आलं माझ्या लक्षात. मी आताच दोघांना आवाहन करतो. मित्र अलंबुश, मित्र अलायुध, तुमच्या मित्राला दुर्योधनाला तुमच्या सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. कृपया प्रकट व्हावं, प्रकट व्हावं, प्रकट व्हावं. प्रणाम युवराज. काय कारणाने आवाहन केलास मित्रा? मित्राला युद्ध, या राक्षस घटोत्कचाने कौरव सैन्याला पळता भुई थोडी केलेलं आहे, तर तुला या मायावी युद्धाचं उत्तर द्यायचं आहे. चिंता करू नकोस मित्र, याचा मला देखील बदला घ्यायचा आहे. मागच्या वेळी हा वाचला होता, यावेळी एकतर हा राहणार किंवा मी राहणार. तुम्ही आम्हाला आज्ञा द्या. मित्रांनो, विजयी भव. अच्छा, आता तुम्ही माझ्याशी युद्ध करायला आलात? हो, तुझा वध करायला.
भाग्यश्री 2-2 घटोत्कच. घटोत्कच. आला युद्ध. मलंबूश. अलंबुश. मामाश्री, पाहिलं तुम्ही या राक्षसाने कसा भयंकर संहार सुरू केलाय ते. असं वाटतंय की जणू या घटोत्कचाच्या रूपाने माझं दुर्दैवच माझा मार्ग अडवून उभं आहे. भाग्यश्री, तुझ्या दुर्दैवाला बोल लावत बसण्यापेक्षा तुझ्या सद्भाग्याला साथ घाल ना तू. अर्थात हे की तुझ्या या दुर्दैवाला अंगराज कर्ण क्षणभरात नष्ट करू शकतात. हो, परंतु मामाश्री, घटोत्कचाला नष्ट करण्यासाठी आपण आपल्या सर्व शक्ती पणाला लावल्या आहेत. नाही अंगराज कर्ण, एक शक्ती अजूनही तुझ्याकडे शिल्लक आहे. घटोत्कचाला मारण्याचा तुझा प्रयत्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू तुझ्या शस्त्र भंडारातून त्या अमोघ शक्तीचा उपयोग करशील जे देवराज इंद्राने तुला प्रदान केली आहे. हो नाही मामाश्री, त्या शक्तीवर मी केवळ एकच नाव कोरून ठेवलं आहे, अर्जुनाचं नाव. घटोत्कचासाठी मी त्या अमोघ शक्तीला प्रकट नाही करू शकत. जर तू यावेळी अमोघ शक्तीचा वापर नाही केलास ना तर एकटा घटोत्कच कौरवांना संपूर्णपणे पराजित करून टाकेल. हो, अर्जुना व्यतिरिक्त मी कुणा दुसऱ्यासाठी या अमोघ शक्तीचा वापर नाही करणार मामाश्री. घटोत्कचाने आपला सर्वांचा सर्वनाश केला तरीही मी वारंवार तुम्हाला सांगितलं आहे की मी ही शक्ती केवळ अर्जुनावरच वापरणार आहे, कारण अर्जुनाचा वध करण्याचा अर्थ आहे युवराज दुर्योधनांचा विजय. असं वाटतं की त्या विजयाचं स्वप्न पूर्ण होण्या अगोदरच कौरवांचा सर्वनाश झालेला असेल. सूर्यास्त झालाय, युद्ध समाप्त करा. मामाश्री बरोबरच बोलत होते कर्णा. तू घटोत्कचावर अमोघ शक्तीचा प्रहार करायला हवा होतास. मामाश्रींच्या प्रत्येक बोलण्यावर
डोळे झाकून विश्वास ठेवणं चांगलं नाहीये मित्रा. मी तुझा सेनापती आहे, सेनापती. माझ्यावर सुद्धा कधीतरी विश्वास ठेवून बघ. कर्णा, या दुर्योधनाचा स्वतःवर देखील जितका विश्वास नसेल ना, त्याहून जास्त तुझ्यावर आहे, तुझ्यावर. परंतु मामाश्री सुद्धा तर चुकीचं बोलत नव्हते. आज केवळ एका राक्षसाने युद्धाचं संपूर्ण चित्रच पालटून टाकलंय. त्याच्या पायदळी हजारो कौरव सैनिक किड्या मुंग्यांसारखे चिरडून टाकले गेले. आपले महारथी योद्धे केवळ तमाशा पाहत उभे होते आणि त्याची मायावी शक्ती तर जणू एखादी महामारी बनली होती, महामारी. तो युद्धभूमीतून जिथून जिथून जायचा तिथे तिथे प्रेतांचे ढीग लागत होते, ढीग. अशा वेळी जर मामाश्रींनी तुला घटोत्कचावर अमोघ शक्तीचा प्रयोग करण्याचा सल्ला दिला असेल तर तो योग्यच होता कर्णा, योग्यच होता. मामाश्री दूरदर्शी नाहीयेत मित्रा. ते एका स्वार्थाप्रमाणे केवळ आजचाच विचार करत असतात. परंतु मी येणाऱ्या उद्याचा देखील विचार करत असतो. मी सुद्धा उद्याचाच विचार करतोय कर्णा, उद्याचाच. पण आजच्या सारखं घटोत्कचाला अजून एक दिवस मोकळं रान मिळालं तर युद्धभूमीवर योद्ध्यांच्या प्रेतांचा खच पडलेला असेल आणि त्या प्रेतांवर पांडव त्यांच्या विजयाचं तांडव नृत्य करत असतील. जे काम अर्जुन आणि भीम इतक्या दिवसात नाही करू शकले ते काम घटोत्कच 2च दिवसात करून टाकेल कर्णा, 2च दिवसात. मित्रा, मी मेलो आहे का की तू असं निराशाजनक बोलतो आहेस? मी जिवंत असेपर्यंत कौरवांचा संपूर्ण विनाश असंभव आहे, असंभव. पांडव त्यांच्या विजयाचा झेंडा माझ्या प्रेताच्या छातीमध्येच काढू शकतात, परंतु असं नाही होणार. तुझा विजय निश्चित आहे मित्रा, निश्चित आहे. घटोत्कच तुझ्या विजय पथावरील अडसर आहे. मी उद्या त्याला निश्चितपणे मार्गातून बाजूला करेन. माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कर्णा, हीच अपेक्षा होती. तर मग उद्या तू घटोत्कचावर अमोघ शक्तीचा प्रयोग करशील ना? नाही मित्रा, अमोघ शक्ती व्यतिरिक्त माझ्या अस्त्र भांडारात अजूनही इतर शक्ती आहेत ज्यांचा मी उद्या वापर करेन. बस केवळ आजचा दिवस तू धीर धर आणि माझ्यावर विश्वास ठेव. आजचा दिवस घटोत्कचाच्या आयुष्याचा अखेरचा दिवस आहे, अखेरचा दिवस. प्रभू, युद्धभूमीवर मी तुमच्या आज्ञेचं पालन योग्य तऱ्हेने केलं ना? हो हो घटोत्कचा, तू तर कल्पनेपेक्षाही अधिक तुझ्या पराक्रमाचं प्रदर्शन केलं आहेस. कौरवांच्या खळबळ माजवून टाकलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. परंतु प्रभू, मी प्रसन्न नाही आहे. प्रसन्न नाहीस? पण का? मी तुमच्या आज्ञेनुसार कर्णाला अमोघ शक्तीचा प्रयोग करण्यासाठी विवश करून आत्मबलिदान नाही करू शकलो. कर्णाला अमोघ शक्तीपासून वंचित केल्याशिवाय अर्जुन काकांचं रक्षण कसं काय होईल? आणि जर काका सुरक्षित नाही राहिले तर पांडव जिंकतील तरी कसे? पांडव अवश्य जिंकतील आणि ते सुद्धा तुझ्या बलिदानामुळेच जिंकू शकतील. खरंच प्रभू? हो घटोत्कचा, आणि यावरच्या उपायावर मी विचार केलेला आहे. उद्या तुला तुझ्याकडील सर्व शक्तींचा मुक्त हस्ताने वापर करायचा आहे आणि तुझ्या प्रत्येक आघाताचं लक्ष दुर्योधन असेल. दुर्योधन? परंतु मला तर कर्णाला अमोघ शक्तीच्या वापरासाठी विवश करायचा आहे. मग मी कर्णाच्या जागी दुर्योधनाला का बरं लक्ष करू? याचं कारण की दुर्योधन कर्णाचा अत्यंत प्रिय मित्र आहे.
आणि त्याच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी कर्ण काहीही करू शकतो. जर दुर्योधनाचे प्राण संकटात सापडले तर कर्ण स्वतःच्या प्राणांची बाजी लावेल. इतकंच काय, त्याचे प्राण वाचवण्यासाठी कर्ण अमोघ शक्तीचा प्रयोग देखील करू शकेल. हो, आता समजलं प्रभू. तर मग उद्या तू दुर्योधनाच्या मागे हात धुवून लाग. दुर्योधन स्वतःचे प्राण वाचवायला जितका आरडाओरडा करेल, कर्ण तितकाच व्याकुळ होऊन जाईल आणि अंततः तो त्याला मृत्यूच्या पंजातून सोडवण्याकरता नाईलाजाने तुझ्यावर अमोघ अस्त्राचा प्रयोग करेल. प्रभू, उद्या माझ्या उद्देशाच्या पूर्ती करता आशीर्वाद द्यावा. मामाश्री, आश्चर्याची गोष्ट आहे, घटोत्कच कुठेच दृष्टीस पडत नाहीये. मी आलो आहे युवराज दुर्योधन, मी आलो आहे. तू माझीच प्रतीक्षा करत होतास ना, मग मी आलो आहे. बघतोस तुला आता कोण वाचवत ते. सारथी, माझा रथ दुर्योधनाजवळ घेऊन चल. चल. अंगराज, युवराज दुर्योधन, आज तुझा वध करून या युद्धाचा मूळच पार नष्ट करून टाकतो. याला काय झालंय भाग्यश्री? हा तर हात धुवून तुझ्या पाठी पडला आहे. अंगराज, हा तर युवराजांच्या जीवावरच उठलाय. याचा कोणत्याही प्रकारे वध करा अंगराज, कोणत्याही प्रकारे. दुर्योधनाचा अंत करण्यापूर्वी कुणीही माझा वध करू शकत नाही. अंगराज कर्ण देखील नाही. भ्राताश्री, बहुधा आज महाबली घटोत्कच युद्धाचा समारोप करूनच परत येतील.
आज कौरवांचा संपूर्ण विनाश निश्चित आहे. तू बरोबर बोलतोस नकुल, कारण माझ्या पुत्र घटोत्कचावर प्रतिबंध लावणं कौरवांना जमण्यासारखं नाहीये. भाग्यश्री, या मायावीने अदृश्य होऊन एखादा घातक प्रहार केला नाही म्हणजे मिळवलं. मला या अनिश्चिततेमुळे भय वाटू लागलंय. तुमच्यासारख्या महान योद्ध्याने भ्यायचं कारणच काय आहे मामाश्री? मला स्वतःच्या जीवाची नाही तर युवराज दुर्योधनाच्या जीवाची भीती वाटते. कारण त्या मायावीने छाती ठोकून सांगितलं होतं की तू युवराज दुर्योधनाचा वध करेल म्हणून. त्याआधी मी त्याचा वध करून टाकेन. तुम्ही निर्धास्त राहा मामाश्री. कसा निर्धास्त राहू अंगराज कर्ण, कसा निर्धास्त राहू? तुमच्या कोणत्याही अस्त्राचा घटोत्कचावर परिणामच होत नाहीये. आणि एक तुम्ही आहात ज्यांना त्यांच्या अमोघ शक्तींचा प्रयोग करण्याची इच्छाच नाहीये. युवराज दुर्योधन, अंगराज हे काय होतं? अंगराज हे काय होतंय? लवकर या तुम्ही. मला वाचवा, मला वाचवा. घटोत्कच! बघतोयस ना पार्था, वीर घटोत्कचाचा पराक्रम. मोठमोठ्या वीरांना आणि महावीरांना कसं पाला पाचोळ्यासारखं हवेत उडवून लावतोय. कौरव सेना त्राही त्राही करतीये. मामाश्री, आपल्या कौरव सैन्याची दशा पाहून असं वाटतंय की आपल्या सैन्याचा कुणीही नायक नाहीये. हो भाग्यश्री, यापेक्षा तर चांगलं असतं की तू कृपाचार्यांनाच सेनापती बनवलं असतंस. मामाश्री, मनात येईल ते काहीही अभद्र तुमच्या तोंडाने बोलू नका. ठीक आहे अंगराज कर्ण, तुमची इच्छा असेल की मी भाच्याच्या मृत्यूचा तमाशा असाच बघत बसावा तर तेच ठीक आहे. गांधार नरेश, तुमची जीभ कुठवर हे शब्द निखारे फुटकारत राहणार. आता बोलणं सुद्धा पाप झालं अंगराज. मग तुमची इच्छा तरी काय आहे? दोन मित्रांच्या मध्ये फूट पाडायची आहे तुम्हाला? मित्र म्हणतोयस तर मैत्री निभावून दाखव करणा. हो, मग मी काय करू सांगा? तुमच्या अमोघ शक्तीचा वापर करा अंगराज, अमोघ शक्तीचा वापर करा. हो, मामाश्री बरोबर बोलतायत. अमोघ शक्तीचा प्रयोग मी अवश्य करणार आहे, परंतु केव्हा? माझ्या मृत्यूच्या पश्चात? अशा अशुभ गोष्टी स्वतःच्या मुखाने का बोलतोयस मित्रा? मरो तुझे शत्रू तर तेव्हाच मरतील जेव्हा तू त्यांना मारशील. हे केशव, आज रणभूमीमध्ये घटोत्कचाचं युद्ध कौशल्य बघून त्याच्या शौर्याला प्रणाम करण्याची इच्छा होत आहे. हा घटोत्कचच तर माझा शत्रू आहे. हा माझ्या जीवावर उठलाय आणि तरी देखील तू त्याच्यावर अमोघ शक्तीचा प्रयोग करू इच्छित नाहीस. परंतु मग मी अर्जुनाचा वध कसा करू? म्हणजे अंगराज, याचा अर्थ असा झाला की जर तुमच्या जवळ अमोघ शक्ती नसतीच समजा तर तुम्ही अर्जुनाचा वध करूच शकला नसता. का करू शकलो नसतो? तर मग कर त्याचा वध. काढा बाहेर तुमच्या अमोघ शक्ती अंगराज, काढा बाहेर. कसला विचार करतोयस करणा?
मी येतो आहे दुर्योधन, मी येतो आहे. बघतोस तुला कोण वाचवत ते. युवराज दुर्योधनाचे प्राण संकटात आहे. युवराज दुर्योधनाचे प्राण संकटात आहे. युवराज दुर्योधनाचे प्राण संकटात आहे. आजच हे युद्ध मी समाप्त करणार आहे. आजच. अंगराज, घटोत्कच येतोय. आता तुझ्याशिवाय त्याला कोणी रोखू शकणार नाही आणि त्याला तुला रोखण्याची इच्छा नाहीये. त्याला मला मारायचंय ना, मारून टाकू देत, मला करून टाकू देत माझा वध. परंतु मी कुणा भित्र्यासारखा नाही मरायचो. मी घटोत्कचाशी युद्ध करेन, युद्ध. आणि करणार. तो माझ्या मृतदेहावर उभं राहून तुझी अंतिम इच्छा पूर्ण कर. हो कर्ण हो. तू माझ्या मृतदेहावर उभं राहून अर्जुनावर अमोघ शक्तीचा प्रयोग कर. मी जातोय आता. थांबा जरा युवराज. मी तुम्हाला मृत्यूच्या दाढेत नाही जाऊ देणार. तर मग काढ तुझ्या अमोघ शक्तीला बाहेर. काढ बाहेर. बाहेर काढ आता शक्तीला अंगराज, बाहेर काढा. परम मित्रा, अमोघ शक्ती काढ. भाग्यश्री वा. प्रभू, आजच्या युद्धाचा उद्देश सफल झाला. माझे काका धनंजय पार्थ आता अगदी सुरक्षित आहे. माझ्या अंतिम प्रणामाचा स्वीकार करावा प्रभू. वा मित्रा वा. वा